खाना खावायची कोशिश करा। माया बहिणी येणारू आणा नळी आली खाना विचार करतात समाज तिकडे खड्ड्यात गेला। ही गंमत आज आदिवासी समाजात अधिकाऱ्यांनी झालेली। पण खरं तुम्ही या माझ्या तळीबिल समाजातील अधिकारी सगळे आहेत त्यांचा मी खरंच आदर्श घेतो आणि सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे। आज तुम्हाला सांगतो जमाती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातून मग त्याच्या पुढे जात जमात हे नाही, मग जमात मध्ये आपण आदिवासी तळीबिल लिहायचं, आदिवासी पावरा लिहायचं, आदिवासी भिल लिहायचं, आदिवासी कोकणी कोकणा लिहायचं, हे आपण विसरू नका। तर तुम्ही येणाऱ्या जनगणनेचा भाग व्हाल, नाहीतर येणाऱ्या जनगणनेनंतर तुम्ही या देशातून आउट होऊन जाल, हे तुम्हाला सांगतो। जनगणनेत सहभागी झाले, तुमच्या धर्माच्या कॉलम मध्ये आले तर तुम्ही टिकाल, नाहीतर तुम्ही या देशातले नाहीच असं समजून टाकतील आणि दुसऱ्या धर्मामध्ये तुम्हाला गणलं जाईल। त्यामुळे माझ्या समाजाला जर वाचायचं असेल, टिकायचं असेल तर आपल्याला आपल्यामध्ये बदल करावा लागेल। मी काय बोलायचं, काही लोकांना राग पण येऊ शकतो, परंतु माझी विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा वीर खाजा नाईक, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा ही विचारधारा आहे माझी। जर ती विचारधारा मी माझ्या डोळ्यासमोर घेतलेली, त्यांनी जर आपल्याला वाचवण्यासाठी रक्ताचे पाठ वाहिले, समाजासाठी छातावरती गोळ्या घेतलेल्या, ती समाजासाठी हस्ता हस्ता मिळत ते आपण आपल्याला समाजामध्ये बदल कर। अमित भाईका तडवी साहेब, मंचावरती उपस्थित आदरणीय जहांगीर तडवी साहेब, आपल्या तडवी समाजातील सर्व सन्माननीय नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, सर्व मान्यवर व्यक्ती, मनोवादाने RSSला फसवणीसला आदिवासी भागातून हद्दपार करायचं काम तुमचं आहे, नाहीतर डिलिस्टिंगच्या नावाखाली हे आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन होती आणि आपल्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणं माननीय लकीभाऊ जाधव, राष्ट्रीय युवा अध्यक्ष, अखिल भारतीय विकास परिषद नवी दिल्ली, तसंच आपल्या कार्यक्रमाचा दुसरा प्रमुख पाहुणा माननीय डॉक्टर नीरज चव्हाण साहेब, राष्ट्रीय महानिरीक्षक, अखिल भारतीय विकास परिषद नवी दिल्ली। हे करणार ते नाही, ते दिला